नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण 8वी स्कॉलरशिपमध्ये सतत येणारा प्रश्न तो म्हणजे शेकडेवारी. शेकडेवारीवरती एक प्रश्न आपल्याला हमखास परीक्षेमध्ये विचारला जातो. पहा, तिकिटाची किंमत शेकडा 20 ने वाढवल्यामुळे खप शेकडा 10 ने कमी झाला तर उत्पन्नात शेकडा वाढ अथवा घट किती झाली असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रश्नाला सोडवायचं कसं? पहा, तिकिटाची किंमत शेकडा 10 ने वाढवल्यामुळे सुरुवातीला वाढ झालेली आहे, त्यामुळे आपण +20 त्याचबरोबर +20 असं लिहायचं आहे. त्यानंतर आपल्याला विचारले की या ठिकाणी खप शेकडा 10 ने कमी झाला, म्हणजेच खप म्हणजे कमी झाला या ठिकाणी, बरोबर. खप शेकडा 10 ने कमी झाला म्हणजे या ठिकाणी 10 येईल, -10. नंतर अधिक वजा चिन्ह राहील. त्याचबरोबर या दोघांचा गुणाकार या ठिकाणी करा, 20 गुणिले 10 छेदामध्ये 100. एवढं सोडवलं की आपलं उत्तर या ठिकाणी निघून जातं. पहा, अधिक वजा होईल, अधिक वजा त्यामुळे 10 येईल, +10 वजा चिन्ह तसंच राहील. त्याबरोबर 2 शून्याला हे 2 शून्य गेले, राहिलं काय 2. अधिक वजा पुन्हा वजा होईल या ठिकाणी, 10 मधून 2 गेले 8, +8 आलं, त्यामुळे जर अधिक आलं तर वाढ, जर वजा चिन्ह आलं असतं या ठिकाणी तर आपण घट म्हटलं असतं. 8% वाढ. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर येईल. तर सतत यासारखा प्रश्न दरवर्षी परीक्षेमध्ये हमखास या ठिकाणी विचारला जातो. तर या अशा स्वरूपाच्या प्रश्नांची जास्तीत जास्त या ठिकाणी आपल्याला सराव करणं गरजेचं आहे. पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 2, वस्तूच्या किमतीत 10% ने वाढ झाली, त्यामुळे त्याचा खप 10% ने कमी झाले, तर त्या व्यवहारात शेकडा नफा अथवा तोटा किती झाला? तर हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. तर पहा, समान किमती आहेत, 10% ने वाढ झाली, पुन्हा 10% ने कमीच म्हटलेलं आहे, त्यामुळे अशा स्वरूपाच्या उदाहरणामध्ये नेहमी तोटा होतो. पहा, 10% ने वाढ म्हणजे 10 गुणिले 10 छेदामध्ये 100, 2 शून्याला हे 2 शून्य गेले, 1%. आता किंमत समान असेल तर या ठिकाणी नेहमी तोटा होतो, घट होतो, त्यामुळे 1% घट या प्रश्नाचं उत्तर येईल. किंवा अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण ज्या पद्धतीने सोडवलं, पहा 10% ने वाढ म्हटलं म्हणून +10 वजा 10% ने कमी, पुन्हा अधिक वजा होईल, 10 गुणिले 10 छेदामध्ये 100. आता या ठिकाणी 2 शून्याला हे 2 शून्य गेले, त्याचबरोबर इथं 1 राहिला, वजा अधिक वजा होईल, म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर किती किंमत राहील 0, आणि 0मधून जर -1 केलं तर ते -1च येईल, आणि -1 आल्यामुळे ते घट असेल, तोटा असेल, -1% घट. तर अशा पद्धतीने नेहमी वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. वस्तूच्या किमतीत 20% ने वाढ झाली, त्यामुळे त्याचा खप 20% ने कमी झाला, तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती झाला? तर अशा पद्धतीच्या उदाहरणामध्ये नेहमी तोटा होतो, हे आपण अगोदरच्या उदाहरणामध्ये पाहिलंच आहे. आता या ठिकाणी x बरोबर किती आहे? तर x बरोबर 20%. किंमत समान आहे, त्यामुळे एकदा वाढ होते आणि एकदा घट होते, त्यामुळे आपण काय करणार, x² छेदामध्ये 100. x बरोबर 20 म्हणजे 20 गुणिले 20 छेदामध्ये 100, 2 शून्याला 2 शून्य गेले, 4%, बेदुनी 4% काय येईल? घट. अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये नेहमी तोटा होतो, हे लक्षात ठेवा. चला पाहूयात पुढील प्रश्न. नाटकाच्या तिकिटांची किंमत 25% ने वाढल्यामुळे खप 15% ने कमी झाला, तर एकूण उत्पन्नात वाढ किंवा घट किती? तर सुरुवातीला किंमत वाढली, त्यामुळे +25 वजा 15 अधिक वजा होईल या ठिकाणी, 25 गुणिले 15 छेदामध्ये 100, 25 × 25 25 चौक 100, 4 ने याला भागलं तर 3.75 अधिक वजा होईल, +10 वजा 3.75. तर आपल्याला 10 मधून जर 3.75 घालवलं तर उत्तर येईल 6.25, आणि अधिकमध्ये उत्तर असेल, त्यामुळे 6.25% वाढ आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. तर या पद्धतीने आपल्याला दरवर्षी प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. जास्तीत जास्त सराव करा. भेटूया लवकरच. धन्यवाद.